वसईच्या दिवाणमान परिसरात एक मोठा साप झाडावर चढला होता आणि या झाडावर चढलेल्या सापाला पकडायला आणखीन 2 तरुण देखील झाडावर चढले होते। तब्बल 2 ते 3 तास या सापाला पकडण्याचं जे नाट्यमय रूपांतर चालू होतं, परंतु साप काही त्यांच्या हाताला लागला नाही। ही जी 2 तरुण होते हे झाडावर चढले आणि झाडाच्या फांद्या हलवत होते। त्यांचं असं गणित होतं की झाडाच्या फांद्या हलवल्यावर साप खाली पडेल, परंतु शेवटी तो साप आहे तो कसला यांना ऐकतोय। हा सापाने भांडीचा आधार घेत एका इमारतीच्या किचनच्या ग्रिलवर गेला आणि तिथे दबा देऊन बसला होता। इतक्यात सर्पमित्र आले, परंतु साप पुन्हा झाडावर आला। सर्पमित्रांनी त्याला पकडलं आणि त्याला आता त्याची रवानगी लवकरच जे आहे जंगलामध्ये करण्यात येणार आहे। परंतु झाडावर चढून सापाला पकडणं हे जीव घेणं होतं। साप जितका विषारी आहे तितकं यांचा जीव देखील महत्त्वाचा होता, परंतु तिकडच्या नागरिकांनी यांना किती वेळा खाली उतरायला सांगितलं, परंतु हे 2 तरुण उतरत देखील नव्हते। परंतु अखेर 3 तासानंतर हे तरुण देखील सुखरूप खाली आले आणि साप देखील सर्पमित्रांच्या ताब्यात आलेला आहे। माझं नाव भाऊ पाटील रश्विन पाटील आहे। भाऊ पाटील उर्फ रश्विन पाटील आहे। मी सर्पमित्र आहे। त्यानुसार मी सापावर प्रेम करत असल्यामुळे कुठेही असा साप आढळल्यास मी तिकडे पोचतो आणि ह्या सापाला रेस्क्यू करायला आम्हाला कमी कमी 2 ते 2.5 तास गेले, कारण ही धामण प्रजातीचा साप आहे आणि जात फार चपळ असते आणि तो झाडावर चढलेला असताना एकदा वरती गेला, एखाद्या घराच्या खिडकीत घुसता परत तो झाडावर आला आणि झाडावर सतत तो घुटमळत राहताना 2 ते 2.5 तास तिथे आमचे गेले त्याला रेस्क्यू करण्यामागे। कसा त्याला खाली काढला? त्याला बांबूच्या साह्याने आम्ही खाली त्याला जरा भीती दाखवून खाली उतरवायला हे केलं आणि मग नंतर तो थोड्या अंतरावरून खाली येऊन पडला। त्यानंतर आम्ही त्याला पकडलं। हे किती लांब असेल? जवळजवळ 5.5 ते 6 फुटाचा आहे। आता त्याला कुठे सोडणार आहे आपण? त्याला सातिवलीकडच्या निर्जन वस्तीत तिथे जंगलात घेऊन सोडून देऊ। हा साप विषारी असतो का? नाही, बिनविषारी पाहिजे। संतोष शिंदे, झाडावरती साप होता, रस्त्याने मी जात होतो, त्याच्या अगोदर सगळे पब्लिक जमा होती। मी वरती जाऊन मी सापाला खालती पाडली। जो पकडणारे जे पाटील साहेब होते त्यांनी सापाला पकडले। कमसे कम 1 ते 2 तास त्याला गेला। झाड कुठे कुठे गेला होता? प्रत्येक जागी गेला। एक बिल्डिंगवरती पण चढलेला, त्या बिल्डिंगच्या समोर। हा साप कुठला आणि किती विषारी आहे? ते विषयाचे मला माहीत नाही, सगळे धामीन बोलतात। त्याला जवळजवळ अडीच ते 3 तास लागले। सगळे पब्लिक रस्त्यावर जमा आहे, लहान मुलांपासून सगळे त्याच्या मागे फिरत आहेत आणि फायर ब्रिगेडला पण फोन केला, कोण आलं नव्हतं। आत्ता शेवटी पकडल्यानंतर फायर ब्रिगेडचे लोक आले आणि तो धामण जातीचा साप होता। कुठे चढला होता? तो झाडावर चढला होता। तर कोणीतरी झाडावर चढताना बघितलं, तो झाडावरून गेला खिडकीमध्ये एका फ्लॅटच्या, खिडकीमधून मग परत झाडावर आला, तेव्हा त्याला खाली पाडलं आणि पकडले। किती तास लागले याला रेस्क्यू करायला? 2 ते 2.5 तास लागले फिरण्याला। हे नाग आहे। नहीं कुछ नहीं करता ये, दामन है ये जंप मारेगा। मला पकडता नाही
नीचे उतरेगा वो, नीचे उतरेगा, नीचे उतरेगा। ये पब्लिक नहीं रहेगा तो नीचे उतर के जाएगा। पब्लिक हटाओ ना, पब्लिक हटाओ। ये क्या दिख रहा नहीं क्या इतना बड़ा? आला इकडे आला नहीं गिरेगा, गिरेगा, गिरा, गिरेगा, गिरेगा।